आणि ते कारण होतं असं की माझी सिनेटरी गावाला गेली होती ती. त्यानंतर साहेबांना पत्ते आला सिनेटरी गावाली ते काय झालं त्याचं. हां तर एकंदरीत पण त्याला मी मनाने कुणापासून दूर नाही गेलो. व्यासपीठावर कुठेही माणसाला विचारा माझ्याजवळच त्यांचं होतं वास्तव्य. मी अत्यंत मी साहेबांसारखं जगायला बघतो नेहमी. म्हणजे कसं की कुठल्याही आपल्या विरुद्ध कोण असू नये तर काय म्हणतात मराठीत अजातशत्रू. आणि तसंच माझं हे असल्यामुळे मी पटकन तडकरे साहेबांच्या प्रेमात पडलो परत आणि मी राष्ट्रवादीवासी झालो तो. आणि तटकरे साहेबांबद्दल थोडं सांगतो साहेब. तटकरे साहेब माझ्या मी व्यवसाय पहिला टाकला डांबरीचा, डांबर प्लॅनचा. त्यावेळेला मला माझ्या उद्घाटनाला तटकरे साहेब सपत्नीक आणि जयंत पाटील आणि माणिक जगताप हे आले होते. त्यावेळेला मी भाषणात बोललो होतो तटकरे साहेबांकडे अशी कला आहे की ते परिस्पर्श आहे त्यांच्या हाताला. एखाद्या दगडाला ते सोनं बनवतात आणि पण त्यांना उलटी पण कला देवाने दिलेली आहे की ते सोन्याला दगड पण बनवतात. त्याची अनुभूती मला आलेली आहे 3 वेळा दादा. 3 वेळा त्यांनी मला इलेक्शनला पाडलेलं आहे. एक वेळा जिल्हा परिषदेला, एक वेळ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाला आणि एक वेळ आमदारकीला विधान परिषदेला. त्यामुळं मला आता तो अनुमती घ्यायची नाही आहे. मला आता परिस्पर्श त्यांचा पाहिजे आहे. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.